देवेंद्र फडणवीसांना झाला स्वाभाविक आहे, कारण ते पक्षाचं काम करत आहेत. बरोबर. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं पण आहे की पक्षामुळे मला हे मिळाले. मी स्वतंत्रपणे पक्ष काढून काही केलेलं नाही किंवा त्या प्रकारचं राजकारण ते करत पण नाही आहेत. पण अजितदादांच्या बाबतीत आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत त्यांनी स्वतंत्र पक्ष उभा करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या नेतृत्वाला म्हणून लोक त्यांच्याकडे गेले आहेत. काय 50 असतील, पण ॲज ऑफ नाऊ त्या पक्षाच्या बाजूने लोक आहेत हे दिसतंय. मात्र 5 महिन्यात ते सगळं बदललं का? 5 महिन्यात नंतर तेच राहुल गांधी, तीच यात्रा, तेच संघटना आहे, तेच शरद पवार आहेत, त्यांचा तोच अनुभव आहे, तेच उद्धव ठाकरे आहेत, त्यांची तीच आक्रमक भूमिका आहे. असं असताना सुद्धा या पक्षांचं असं का व्हावं? आणि दुसऱ्या बाजूला तेच एकनाथ शिंदे, तेच अजित पवार आणि काय तेच तोच भाजप आणि त्याचं महाराष्ट्रात नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस असताना त्यांना इतकं मोठं यश का मिळावं? नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत अनेक वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ तयार केलेले आहेत. तुम्ही ते सगळे व्हिडिओ अगदी आवर्जून बघा, कारण अभ्यासू पत्रकार आहेत ते. सकाळसारख्या मातब्बर दैनिकाचे ते मुख्य संपादक होते. त्यांच्या काळात सकाळमध्ये पत्रकारितेतील, सामाजिक क्षेत्रातील फार मोठमोठे उपक्रम, यशस्वी उपक्रम राबवले गेले. त्यांचं पत्रकारितेत, सामाजिक क्षेत्रात एक चांगला नावलौकिक आहे आणि मी त्यांच्या हाताखाली पत्रकारितेचे धडे गिरवलेले आहेत. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलंच आहे, त्याच्यावर आता परत मी बोलत नाही. तर मी सरांसोबत आहे आणि निवडणुका, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आणि या अनुषंगाने मी सरांशी चर्चा करणार आहे. सर, लय भारीमध्ये स्वागत. सर, मला सांगा की आता विधानसभा निवडणूक झालाय, लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं, परंतु विधानसभेमध्ये एकदम म्हणजे नको तेवढे सपाट झाले आणि ते विरोधी पक्षातले नेते, त्यांचे मतदार सगळेच हताश आहेत. ते असं वाटतं की हा विरोधी पक्ष आहे की नाही किंवा टिकल की नाही. म्हणजे अगोदरच 2014 नंतर विरोधी पक्षातले अनेक जण पळायला लागले होते भाजपमध्ये, परंतु लोकसभेनंतर काही जण परत इकडं महाविकास आघाडीला यायला लागले होते. आता म्हणजे ते परत येण्याची शक्यता तर काही दिसत नाही. तर काय काय होईल, तुम्हाला काय वाटतं? विधानसभेच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्याच विरोधी पक्षांना एक मोठा धक्का दिला आहे. अपेक्षा अशी नव्हती कुणाचीच की इतक्या मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांची शक्ती खलास होईल किंवा त्यांचा सगळा पैसा आहे तो इतका आकसला जाईल. खरं तर अटीतटीची लढत होईल असंच सगळ्यांना वाटत होतं. मला असं वाटतं की भाजपच्या नेत्यांना पण इतकं मोठं यश मिळेल असं वाटलं नसावं. आणि एक बदल किती काळात झाला आहे तर फक्त 5 महिन्यात झाला आहे. म्हणजे लोकसभेची निवडणूक ज्याच्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला आणि महाविकास आघाडीला एक असा कॉन्फिडन्स आला की आता आपण जिंकू शकतो किंवा जिंकण्याची वेळ आपलीच आहे, अशा प्रकारची एक हवा तयार झाली आणि ती कदाचित डोक्यात पण गेली असावी विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि त्याचा परिणाम असू शकतो. पण या 5 महिन्यात खूप घडामोडी घडल्या किंवा घडवल्या गेल्या की ज्याचा परिणाम एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की कुठलाही निकाल लागल्यानंतर अशा प्रकारचा निकाल लागतो की एखादी बाजू ही पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखी वाटते. तेव्हा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तयार होतात की आता विरोधी पक्षाचं भवितव्य काय किंवा विरोधात असलेले जे 3 पक्ष आहेत, मग त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस तर आहेच. तर या 3 पक्षांचं भविष्यात काय होणार आहे किंवा यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काही स्थान आहे का, अशा प्रकारची चर्चा होत असते. त्यात काही नवं नाही आहे. याचं कारण मोठा पराभव झाल्यावर तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं विश्लेषण होणं, कारण यशाला खूप बाब असतात आणि यश मिळाल्यानंतर सगळंच बरोबर आहे असं म्हणण्याची प्रथा असते. म्हणजे 5 महिन्यापूर्वी शरद पवारांचं प्रत्येक राजकारण योग्य आहे असं ठरवलं जात होतं. त्यांनी केलेली प्रत्येक मूव योग्य आहे असं ठरवलं जात होतं. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे असं ठरवलं जात होतं आणि काँग्रेसच्या पाठीमागं लोक आहेत, काँग्रेसचं मूळ संघटन अस्तित्वात आहे आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे, अशा प्रकारे मांडणी केली जात होती, विश्लेषण केलं जात होतं. मात्र 5 महिन्यात ते सगळं बदललं का? 5 महिन्यात नंतर तेच राहुल गांधी, तीच यात्रा, तेच संघटना आहे, तेच शरद पवार आहेत, त्यांचा तोच अनुभव आहे, तेच उद्धव ठाकरे आहेत, त्यांची तीच आक्रमक भूमिका आहे. असं असतानासुद्धा या पक्षांचं असं का व्हावं? आणि दुसऱ्या बाजूला तेच एकनाथ शिंदे, तेच अजित पवार आणि
काय मग तेच तोच भाजप आणि त्याचं महाराष्ट्रात नेतृत्व करणं आहे देवेंद्र फडणवीस असताना त्यांना इतकं मोठं यश का मिळावं हा प्रश्न आहे. आणि त्याचं विश्लेषण पण मधल्या काळात खूप झालेलं आहे. 2-3 मेजर गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की पराभव झाल्यानंतर ज्या गतीनं भाजपनं लगेच कामाला सुरुवात केली ती गती विधानसभेच्या पराभवानंतर विरोधी पक्षांमध्ये दिसत नाही. म्हणजे काय तर पराभव झाला हे भाजपनं स्वीकारलं आणि त्यानंतर लगेचच पराभवाची कायममीमांसा करून त्यातलं काय सुधारता येईल याच्यावर फोकस केला. म्हणजे लोकसभेच्या निकालामध्ये भाजप घटना बदलेल या प्रचाराचा एक लक्षणीय वाटा होता की महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडं आणि देशाच्या पातळीवर इंडिया आघाडी यांच्याकडं मतं वळवण्यामध्ये तो एक फॅक्टर होता. ते विधानसभेला होणार नाही या प्रकारची काळजी भाजपनं अगदी सुरुवातीपासून घेतली किंवा तो मुद्दा असणार नाही मतविभागणीचा असं वातावरण तयार करण्यामध्ये यश मिळवलं. दुसरी गोष्ट महाराष्ट्रामधल्या ओबीसींचा मोठा प्रमाणावर वाटा हा महायुतीकडे जाईल यासाठी ओबीसींचे जे वेगवेगळे गट आहेत हे ओबीसी असा होमोजिनियस गट एकच गट न बघता ओबीसीमधल्या छोट्या छोट्या जातींना काही ना काही ते मिळेल अशा प्रकारचे निर्णय मधल्या 5 महिन्याच्या काळात घ्यायचा प्रयत्न केला. ते भविष्यात त्याचा फायदा होईल न होईल वेगळा भाग आहे पण प्रत्येकाला काहीतरी मिळेल अशा प्रकारे निर्णय घ्यायचा. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर निवडणूक येत असताना शेवटच्या 15-20 दिवसामध्ये इतक्या प्रमाणावर शासकीय निर्णय झाले जे आर निघाले एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीत 50-100 निर्णय होत होते. तर हे सगळं ठरवून होतं की कुठल्या तरी गटावर आपल्याला प्रभाव टाकायचा आहे त्यातली किमान काही मतं तरी आपल्याला मिळाली पाहिजे जी लोकसभेला मिळाली नाहीत. अशा प्रकारची रचना केली गेली. विधानसभा मतदारसंघनिहाय विरोधकांची मतं फुटतील कशी त्यात फाटाफूट कशी होईल या प्रकारची फिल्डिंग किंवा या प्रकारची रचना केली गेली. आणि मग लाडकी बहीणसारखं एक मॉडेल सोडलं की जे यापूर्वी महाराष्ट्रात कधीच नव्हतं. म्हणजे या प्रकारचा कुणाला तरी थेट पैसे द्यायचे आणि मग ते थेट पैसे मिळाल्यानंतर त्या लोकांनी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सोडून हे लोक मला थेट पैसे देतात यासाठी मतं दिली पाहिजेत अशा प्रकारचा माहोल तयार करायचा हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं. आणि त्याचा निश्चितपणे परिणाम निवडणुकीवर झाला. आणि या सगळ्याला काउंटर कसं करावं यावर महाविकास आघाडीमध्ये मात्र काही असा ठोस विचार नव्हता. म्हणजे काँग्रेसनं पहिल्यांदा या योजनेला विरोध करण्याची भूमिका घेतली की याचा तिजोरीवर परिणाम होईल वेगळे वेगळे. आणि नंतर मात्र आम्ही 3,000 रुपये देऊ म्हणाले. म्हणजे जर महायुतीचं सरकार 1,500 दिल्यानं तिजोरीवर परिणाम होता असेल तर मग 3,000 दिल्यानं दुप्पट परिणाम व्हायला पाहिजे. मग ते तुम्ही कसं देताय. तर हे काय म्हणता येईल की ठोस अशी प्रचार नीती नसल्याचा परिणाम होता. दुसऱ्या बाजूला आणखी एका गोष्टीचा नक्की परिणाम झाला असं मला वाटतं की तो निगेटिव्ह गोष्ट आहे पण त्याचा पॉझिटिव्ह परिणाम झाला की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो प्रचार केला की ही योजना नंतर बंद पडेल तर त्याचा फायदा महायुतीला झाला. अच्छा. हे महायुतीच्या बाजूनं काही नेत्यांनी अशी विधानं केली त्याच्या वाद पण झाला की आमचं सरकार आलं नाही तर योजना बंद पडेल. तर त्याचा तोटा न होता महायुतीला फायदा झाला. कारण महिलांना असं महिलांच्या मनामध्ये बसवण्यामध्ये यश आलं की हे लोक जर पुन्हा निवडून आले नाहीत तर ही योजना गुंडाळली जाईल आणि पैसे मिळणार नाहीत त्यामुळे पुन्हा हे निवडून आले पाहिजेत अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यामध्ये यश आलं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे हा निकाल आहे. या निकालात काय झालं तर अक्षरशः काही टक्के मतं फेरली. खूप मोठ्या प्रमाणात मतं फेरलेली नाही आहेत. अच्छा. मतं खूप कमी म्हणजे लोकसभेला सुद्धा 1% आसपास मतं कमी पडली होती महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा. पण निकाल उलटा लागला होता. तर त्यांना करायचं काय होतं तर 1.5-2% मतं फेवायची होती आणि ती मतं फेवण्यामध्ये या सगळ्या उपाययोजनांनी यश आलं. त्यामुळं त्याचा अर्थ काय लावायला पाहिजे होता विरोधी पक्षांनी की आपली 2-3% मतं हल्ली किंवा 4-5% समजा हल्ली तर 4-5% मतं म्हणजे सगळ्याची गोळाबेरीज केली तर अजून पण आपण काही संपलेलं नाही आहोत. तर संपलेलं नाही आहोत तर कमी कुठं पडलो याचं विश्लेषण करायला पाहिजे. ते समाजनिहाय कळायला पाहिजे ते वर्गनिहाय कळायला पाहिजे ते वेलफेअर योजनांच्या अंगानं कळायला पाहिजे ते कार्यक्रमांच्या अंगानं कळायला पाहिजे ते लोकातल्या प्रश्नांच्या अंगानं कळायला पाहिजे. आणि तसं विश्लेषण करून एक समान भूमिका घेऊन विरोधी पक्षाने जायला पाहिजे. तसं न गेल्यामुळे विरोधकांमधला गोंधळ अजून पण कायम आहे. कुठल्याच प्रश्नावर भूमिका घेऊन तिन्ही पक्ष एकत्र उभे राहिलेत आणि या सरकारला जाब विचारतायत सरकारला उत्तर द्यायला भाग पडतायत. असे प्रसंग मागच्या 4-5 महिन्यात अपवादानं झाले असतील की जवळपास किंबहुना जवळपास आले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष चाचपडताना दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड यश मिळालेला हा जो काही महायुतीचा सगळा ब्लॉक आहे तो मात्र प्रचंड आत्मविश्वासात आहे आणि अशा वळणावर महाराष्ट्रातलं राजकारण आलेलं आहे. सर तुम्ही बोललात की विरोधी पक्षच चाचपडताना दिसत आहे. विरोधी पक्ष म्हणजे आपण पक्षनिहाय जर गेलो
तर त्यांच्याकडचे जे नेते आता समजा राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आहेत, जयंत पाटील आहेत, सुप्रियाताई आहेत, रोहित पवार आहेत. हो म्हणजे पूर्वी त्यांना त्यांच्या शब्दांचा परिणाम व्हायचा, त्यांच्या बोलण्याचा परिणाम व्हायचा आणि त्यांनाही तेवढी खात्री होती की आपण बोलतोय त्याचा परिणाम जनमानसामध्ये होतोय. परंतु आता असं कुठंतरी दिसतंय, म्हणजे फक्त राष्ट्रवादीच नाही, सगळ्याच, म्हणजे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, काँग्रेसमध्ये नाना पटोले असतील, तर हे जे अशी लोक आहेत तर ते तेवढे म्हणजे असं वाटतं की तेच बॅकफुटला गेलेत आणि त्यांना सुद्धा अशी त्यांच्या देहबोलीतून असं वाटतंय की त्यांना सुद्धा खात्री नाही आता की बाबा आपण काही सरकारवर टीका केली, सरकारला झोडलं तर त्याचा काही लोकांवर चांगला परिणाम होईल. तर ह्या एका व्यक्तीचं जर आपण असं विश्लेषण करायचं झालं तर कसं करू? मला वाटतं व्यक्तीचं विश्लेषण पक्षांच्या अंगानं करायला हरकत नाही, म्हणजे ते केलं पाहिजे. यात आपण या 3 पक्षांविषयी प्रामुख्यानं बोलतोय. विरोधातले 3 शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंचा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष. आणि मग त्या अनुषंगानं या 2 पक्षांमधलेली पडलेली फूट म्हणजे मूळ राष्ट्रवादीमधून फुटून बाहेर पडलेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मूळ शिवसेनेतून बाहेर पडला उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष. तर या सगळ्यांचं मिळून राजकारण आणि त्याचा भविष्यातला परिणाम असा विचार केला. एक तर काय आहे की पराभवाचा फटका मोठा आहे आणि तो या सगळ्या नेत्यांच्या देहबोलीतून दिसतो. एक थोडाफार अपवाद शरद पवारांचा वगळला तर सगळ्यांमध्ये हे दिसतं की आता पुढं काय करायचं आणि मग काय गम काय, लोकांसमोर जायचं काय. पण खरं तर महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न आहेत. हे काय गमच म्हणाल तर शेतीमधल्या दुरावस्थेपासून आत्महत्या शेतकऱ्यांच्यापासून ते भागाभागातले इतके वेगळे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, शेतीचे, त्याच्यासोबत बेरोजगारांचे. महाराष्ट्र हा त्या अर्थानं सर्वाधिक शिक्षित असलेलं राज्य आहे. आणि खेळ सोडला किंवा काही अगदी छोटी राज्य सोडली तर महाराष्ट्र हा शिक्षणात आघाडीवरचं राज्य आहे. पण शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलांच्या हाताला रोजगार नाही आहे, हा मोठा प्रश्न आहे. आर्थिक आघाडीवर महाराष्ट्र मागं पडतोय हे स्पष्टपणे दिसतंय. आता ते सावरायचे प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता दावोसला मुख्यमंत्री गेले आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचे काय केले वगैरे वगैरे करतील. ते कुठल्याही सरकारला असं वाटायचं काय नाही की हे राज्य मागं पडावं, त्यामुळे तेही करतील. पण आत्ताच्या घडीला महाराष्ट्र आर्थिक आघाडीवर मागं पडला आहे. आता हे सगळं सरकारच्या विरोधात जाणं आणि विरोधी पक्षांना मदत करणं आहे. प्रश्न असा आहे की ते तुम्ही घेऊन उभा राहता का? महाराष्ट्रामधल्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक आहेत, ते घेऊन तुम्ही ठोसपणे उभे राहता का? तर ते उभे राहत नाही, कारण पराभवाच्या धक्क्यातून नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील. संजय राऊत आक्रमकपणे भाजपला जोडून काढतायत, पण मुद्दे घेऊन उभा राहताना दिसत आहेत का? तर तसंच दिसत नाहीत. किंवा शरद पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा शरद पवारांसह सगळे नेते हे मुद्दे घेऊन सरकारला भूमिका घ्यायला भाग पडतायत का? तर ते फारसं दिसत नाही आहे. त्यामुळं मुद्दे घेऊन तुम्हाला आंदोलनं करावी लागतील, लोकांपर्यंत जावं लागेल. कारण राजकारणात हाच एक भाग असतो की पुन्हा पुन्हा आपण लोकांकडे जावं, आपण कमी पडलो तरी पुन्हा लोकांकडे जावं. ते होताना आपल्याला दिसत नाही. आता प्रश्न काय आहे की या पक्षांचा अवकाश इतका संकुचित झालेला आहे आणि त्या तुलनेत महायुतीतल्या पक्षांचा अवकाश वाढला आहे. या निवडणुकीमध्ये 2 पक्षांचं किंवा 2 प्रवाहांचं भवितव्य पणाला लागलं आहे असं आपण म्हणत होतो. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लोक आहेत आणि शिवसेना फुटल्यानंतर कुठल्या शिवसेनेच्या मागे लोक आहेत, याचा एक फैसला या निवडणुकीत होईल असं मानलं जात होतं. आणि त्या अर्थानं जर बघितलं तर लोकांनी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याच्या बाजूनं झुकतं माप दिलेलं आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्या 2 पक्षांना आम्हीच खरे पक्ष आहोत असं म्हणायला संधी मिळाली आहे. कारण आपण नेहमीच असं म्हणत होतो की अंतिम फैसला जनतेच्या न्यायालयात होतो. निवडणूक आयोग, न्यायालय काय निर्णय द्यायचे देतील, कायद्याच्या कसोटीवर, निकषांच्या कसोटीवर वगैरे वगैरे व्हायचे होईल, पण अंतिमतः खरं कोण आणि लोक कुणाच्या मागं याच्यावरच राजकारण ठरतं. आणि या निवडणुकीपुरतं ते असं दिसतंय की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मागं लोक आहेत. त्यामुळे या 2 नेत्यांना प्रचंड बळ मिळालेलं आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचा पक्ष आणि अजितदादा यांचं राजकारणच बॅकफुटवर गेलं होतं, पण विधानसभेमध्ये ते एकदम पुढे आले आहेत. आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झाला, त्या अर्थानं भाजपचा फायदा मोठा आहे. पण या निवडणुकीतला इंडिव्हिज्युअल कोण नेता सगळ्यात मोठा लाभार्थी असं जर मला विचाराल तर तो अजितदादा पवार आहेत.
अच्छा. हा या अजितदादांना जो या निवडणुकीचा लाभ झालाय तो व्यक्तिगत पातळीवर अन्य कुठल्याही नेत्याला झालेला नाही. अच्छा. देवेंद्र फडणवीसांना झाला स्वाभाविक आहे, कारण ते पक्षाचं काम करत आहेत. बरोबर. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं पण आहे की पक्षामुळे मला हे मिळाले, हो. मी स्वतंत्रपणे पक्ष काढून काही केलेलं नाही किंवा त्या प्रकारचं राजकारण ते करत पण नाही आहेत. पण बरोबर. अजितदादांच्या बाबतीत आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत हो. त्यांनी स्वतंत्र पक्ष उभा करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या नेतृत्वाला म्हणून लोक त्यांच्याकडे गेले आहेत. काय 50 असतील पण ॲज ऑफ नाऊ त्या पक्षाच्या बाजूने लोक आहेत हे दिसतंय. आणि त्या अर्थानं अजितदादांचा लाभ सगळ्यात मोठा आहे असं मी का म्हणतो. म्हणजे एक एक पक्षाने एक नेत्याकडे येऊया आपण. तर सत्तेत असलेल्या 3 पक्षामधले 2 पक्ष हिंदुत्ववादी आहेत. हो. भाजप हिंदुत्ववादी आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हिंदुत्ववादी आहे. हो. पण महाराष्ट्र हिंदुत्ववादी आहे का, नाही. तर महाराष्ट्रात एक मोठा प्रवाह हिंदुत्ववादी आहे. पण हिंदुत्ववादाच्या विरोधात धर्मनिरपेक्षतेला मानणारा, पुरोगामी विचारांना मानणारा असा एक मोठा प्रवाह आहे. आणि महायुतीमध्ये त्याच्याशी साजेसं राजकारण करणारा किंवा भूमिका घेऊ शकणारा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष आहे. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत हिंदुत्ववाद्याबरोबर राहून धर्मनिरपेक्षतेचं बोलणारा आणि ती मतं आकर्षित करणारा घटक म्हणून भवितव्य असू शकतं. किंबहुना अजितदादा त्या लाईनवर बोलताना दिसत आहेत. ते समजून करतायत का असंच होतं आहे मला माहीत नाही. पण महाराष्ट्रातली ही जी स्पेस आहे ती सत्तेत राहून व्यापाराचा प्रयत्न हा पक्ष करू शकतो, कारण तशी त्याला पार्श्वभूमी आहे. त्यांनी हिंदुत्वाच्या टोकाच्या कुठल्याही भूमिकेसोबत ते वाहत गेलेले नाहीत. किंबहुना असं ज्या वेळेला लोक बोलले, मग ते योगी आदित्यनाथ असतील किंवा कुणी, तेव्हा आमचा पक्ष त्यापासून वेगळा आहे असं दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळं त्या अर्थानं म्हणजे आमदार निवडून आले म्हणून पण आणि भविष्याच्या राजकारणामध्ये ही स्पेस व्यापण्याची संधी म्हणून पण अजितदादांना एक अपहार मिळतोय. एकनाथ शिंदेच्या बाबतीत काय आहे, तर त्यांनी उद्धव ठाकरेंपेक्षा आपण जास्त आमदार निवडून आणले हे सिद्ध केलं. त्या अर्थानं त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं. म्हणजे ज्या एकनाथ शिंदेचं बंड उठाव काही म्हणा त्याला ते झालं, तेव्हा असं मानलं जात होतं की यांचे 5-10 आमदार ते निवडून येतील की नाही. त्यावेळेचे सर्वे असं सांगत होते की हा पक्ष संपेल का काय, हे ठाण्यापुरता राहील का काय. अशापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनी आपलं राजकारण किंवा आपले लोक निवडून आणले. आता प्रश्न असा आहे की त्याला म्हणजे आता ते बॅकफुटवर का दिसत आहेत, तर मुख्यमंत्रीपदावरून लगेच उपमुख्यमंत्रीपदावर यायला लागलं. त्यांना गृहमंत्रीपद पण मिळालं नाही आणि भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा अपहार स्पष्टपणे दिसतोय. त्या अर्थानं एकनाथ शिंदे बॅकफुटवर आहेत, ते नाराज असणार, त्यांचे समर्थक नाराज असणार हे स्वाभाविक आहे. पण त्यांना एक मोठी संधी आहे की लोक तुमच्यासोबत आहेत. तुम्ही काही असतील पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवले की महाराष्ट्रात शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेपेक्षा मोठं होता येत आहे हे दाखवून दिले. आता प्रश्न काय आहे की शिवसेनेचा म्हणून काही का असेना एक विचार आहे, तसा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विचार काय. हिंदुत्ववाद हा फार ब्रॉड आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी भाजपचा शिक्का आहे. तर त्याला सोडून तुमचं हिंदुत्व काय आहे आणि त्याला सोडून तुमची महाराष्ट्रापुरती भूमिका काय, याचं भूमिकांचं आणि धोरणात्मक रेखांकन करणं हे एकनाथ शिंदेपुढे मोठं चॅलेंज आहे. अजितदादांना तुलनेत ते सोपं आहे, कारण ते मुळातच धर्मनिरपेक्षेच्या पुरोगामी प्रवाहातून आलेले आहेत. त्यामुळं सत्तेसाठी आम्ही हिंदुत्वासोबत आहोत, पण आमचा विचार वेगळा असं अजितदादांना म्हणता येते. एकनाथ शिंदेंना याच्यासाठी काय भूमिका घ्यायची हे ठरवता येणं अशक्य नाही आहे, पण त्यांना काळजीपूर्वक हे ठरवावं लागेल. आत्तापर्यंत त्यांचं राजकारण हे मैदानी राजकारण आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे रिसोर्स तयार करायचे आणि ते कार्यकर्त्यांना द्यायचे आणि त्यातून कार्यकर्ते उभे करायचं, अशा प्रकारचं राजकारण आहे. पण त्याला एक विचारांची बैठक पण आवश्यक असते. दीर्घकाळ राजकारण करायचं असेल तर तो डायलेमा एकनाथ शिंदे समोर असेल आणि तो भविष्यामध्ये वाढत जाईल. त्याला याच्यावर उत्तर शोधावं लागेल. आता त्याच्याशिवायचे म्हणजे ज्यातून हे 2 पक्ष बाहेर फुटले त्या पक्षांकडे आपण येऊया. त्या 2 पक्षांचे नेते शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार. तर शरद पवारांचा विचार जर आपण केला तर शरद पवारांच्या राजकीय जीवनामध्ये एक असं वळण आलेलं आहे की ज्याच्यातून बाहेर पडणं म्हणजे चक्रव्यूहात अडकल्यासारखी त्यांची परिस्थिती आहे. यापूर्वीच्या त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये अशा घटनांमधून ते बाहेर पडले. म्हणजे त्यांच्या अख्खा पक्ष निघून गेला तरी पण त्यांनी पक्ष उभा केला. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर आले आणि नव्यानं पक्ष उभा केला. 2014 मध्ये असं म्हटलं जात होतं की शरद पवारांचं राजकारण संपलं आता. अशा प्रकारची विश्लेषणं केली जात होती. पण ते नुसतेच टिकले नाहीत, तर त्यांनी भाजपच्या अक्षरशः तोंडातून सत्तेचा घास हिसकावून घेण्याची किमया 2019 मध्ये दाखवली. आणि पुन्हा लोक म्हणायला लागले की शरद पवार हा राजकारणातला खरा चाणक्य आहे. तर ते असं काळानुसार बदल घडवत आलेले आहेत. पण आता मात्र त्यांच्या पॉलिटिकल करिअरमध्ये असं वळण आहे की नव्यानं स्वतःला सिद्ध करायचं, नव्यानं आपला पक्ष उभा करायचा आणि नवं नेतृत्व उभं करायचं. त्यांनी 90च्या दशकामध्ये हा प्रयोग केला.
नवनेतृत्व उभं केलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर सगळ्या नव्या नेत्यांना संधी दिली. आता ते म्हणतायत की आपल्याला नवनेतृत्व उभं करायचं असं ते गेली अनेक वर्ष म्हणतायत. पण त्या अर्थानं ते नवनेतृत्व देत आहेत का, तर अजून तरी तसं दिसत नाही आहे. अच्छा. त्यामुळं नव्या नेतृत्वाकडं शरद पवार त्यांना महत्त्व देणार का, धुरा देणार का, आणि पक्षाची बांधणी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी ही नेहमीच निवडून येणाऱ्या नेत्यांचं एकत्रीकरण अशा प्रकारची झालेली आहे. शरद पवारांना मानणारा म्हणून वर्ग सगळ्या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं काढं असं काही आहे का, तर ते आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर दिसत नाही किंवा ते सुसंघटित स्वरूपाचं दिसत नाही. म्हणजे पक्ष आणि पक्षाचा विचार मांडणारं काढं नेतृत्व कोणी करू दे, जे भाजपमध्ये आहे, जे किमान काही प्रमाणात काँग्रेसमध्ये आहे, तशा प्रकारचं काढं आपल्याला दिसत नाही. शरद पवार या एका नेत्याकडे बघून चाललेला पक्ष अशा प्रकारचं स्वरूप ते आहे. तर आता शरद पवारांना त्याचं संस्थात्मक स्वरूप किंवा संघटनात्मक स्वरूप तयार करता येईल का, म्हणजे त्यांच्यासारख्या अनुभवी माणसाला ते अशक्य नाही. पण आता ते एक मोठं आव्हान आहे की आता फक्त निवडून आलेल्या लोकांचं एकत्रीकरण आणि त्यांच्यावर नेतृत्व देणारे, वैचारिक नेतृत्व देणारे, राजकीय नेतृत्व देणारे शरद पवार याच्या पलीकडं तळातूनच विचार घेऊन येणारा कार्यकर्ता आणि त्याचं संघटन अशी फेरमांडणी करण्याचं मोठं आव्हान शरद पवारांच्या नेतृत्वापुढं आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढं आहे. उद्धव ठाकरेंसमोरचं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात काही प्रश्न असेल तर तो विचार. माझा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही बोलला की 2014ला शरद पवार संपले असं लोकांना वाटलं, परंतु त्यांनी 2019ला किमया केली. तसं आता परत ते काही म्हणजे आताही तसंच वाटतं की शरद पवार संपले, लोक बोलायला लागले, अवघे 10 आमदार आलेत. तर खरंच आताच्या स्थितीत काय तुम्ही कसं बघताय, शरद पवार खरंच संपलेत, परत किमया करतील आणि कधी करतील असं तुम्हाला वाटतंय? कारण त्यांचं वय हा सर्वात मोठा अडथळा आहे किमया करण्यासाठी. एक महत्त्वाचा अडथळा आहे, एक आहे. पण माझं शरद पवारांच्या राजकारणाविषयीचं आकलन मी यापूर्वी अनेक वेळा बोललेलं आहे की शरद पवारच्या पक्षाचे किती आमदार आले, किती खासदार आले, यावरचं शरद पवारांचं राजकारणातलं महात्म्य ठरत नाही. ते त्याच्या पलीकडचं आहे. याचं कारण कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या सोयीची समीकरणं जुळवणं आणि त्याच्यामध्ये आज घडीला देशातला सगळ्यात काय म्हणता येईल की हुशार किंवा अशा प्रकारचं नेटवर्किंग असलं राजकारणी कोण असेल तर ते शरद पवार आहेत. आणि ते त्यांचं महात्म्य कायम असेल. त्यांचे खासदार 4 येतात, 6 येतात, 10 येतात, त्यांचे आमदार किती येतात, याला त्यांच्या ही जी किमया आहे त्याच्यामध्ये फार कमी महत्त्व आहे. कारण ते देशाच्या पातळीवर पण अनेक नेत्यांना एकत्र आणू शकतात. ती क्षमता फार कमी नेत्यांकडं आज घडीला देशामध्ये आहे. त्यामुळे शरद पवारांचं म्हणून महत्त्व हे राजकारणात आहे, पुढं पण राहील. प्रश्न शरद पवारांच्या पक्षाचं काय आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं काय, तिथं मी म्हणतो की संघटन निर्माण करणं आणि संघटनाची एक रचना करणं की ज्याच्यामध्ये नवे नेते येतील, जुने नेते काही प्रमाणात मार्गदर्शन करत राहतील आणि नवे नेते राजकीय स्पेस व्यापतील, त्यांच्याकडं अधिकारपद असतील, त्यांना पक्षामध्ये आणि राजकारणामध्ये निर्णय घ्यायचे अधिकार असतील आणि त्यांचा प्रभाव पडेल. जसं शरद पवारांनीच घडवलं होतं. जयंत पाटील, आर पाटील, अजितदादा, ही जी काही सगळी फळे आली, दिलीप वळसे पाटील, ही एका टप्प्यावर पवारांनी ठरवलं की मला देशाचं राजकारण करायचं आहे आणि महाराष्ट्रातले निर्णय हे लोक घेतील. असं जेव्हा ठरवलं तेव्हा हे लोक पुढे आले. मूळच्या काँग्रेसमध्ये जर हे सगळे झाले असते तर कदाचित ते नेते पुढे आले असते की नसते याविषयी शंका आहे. या लोकांना अधिकार दिले, या लोकांना पदं दिली, त्यांना काम करायची संधी दिली, त्यांनी ते काम कसं केलं याचं वेगळं मूल्यमापन होऊ शकतं. पण पवारांनी 90च्या दशकामध्ये या नेत्यांवर भरोसा ठेवला, त्यांना उभं केलं. आता नव्यानं पुन्हा ते करायचं आणि त्यासाठी नेते शोधण्यापासून सुरुवात आहे. अच्छा, कुणावर भरोसा ठेवायचा किंवा कुणाकडे नेतृत्व द्यायचं हे आता नव्यानं ठेवावं लागेल. तसे खूप प्रॉमिसिंग चेहरे समोर आहेत का, तसंही दिसत नाही. खूप कमी चेहरे समोर आहेत. तर त्यांना घेऊन पवारांना नवं राजकारण उभं करायचं आहे, पक्षाचं राजकारण उभं करायचं आहे. व्यक्ती महात्म्य म्हणून म्हणाल, व्यक्तिगत राजकारण म्हणून म्हणाल तर पवार हे राजकारणात रेलेव्हंट आहेत, राहतील असं माझं मत आहे. पण पक्ष म्हणून रेलेव्हंट राहणं त्यासाठी एक संघटन उभं करावं लागेल. ते पवारांपुढचं मोठं आव्हान आहे आणि ते करताना पुन्हा कुठल्याही पक्षामध्ये ताण असतात तसे त्यांच्या पक्षामध्ये पण ताण आहेत. म्हणजे जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदाविषयी रोहित पवारांचं थोडंसं नाराजी किंवा त्या दोघांमध्ये काही ना काहीतरी विसंवाद दिसतोय. आता या विसंवादावर कशी मात करायची, ते 2 पिढ्यांमधलं भांडण म्हणून बघायचं का पक्षाच्या अधिकारांवर किंवा पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत नव्या पिढीला घ्यायचं की नाही या प्रकारचा वाद म्हणायचा. याचा दुसरा एक भाग आहे की रोहित पवार हे
पुढच्या पिढीचं नेतृत्व आहे हे उघड आहे. आया पाटलांचे चिरंजीव आले आहेत ते पुढच्या पिढीचं नेतृत्व आहे. पण शरद पवारांच्या संदर्भात समोरचा हा प्रश्न निश्चितपणे असेल की प्रदेशाचं नेतृत्व किंवा राज्य पातळीवरचं नेतृत्व देताना पुन्हा आपल्या घरातलंच नेतृत्व द्यायचं की वेगळं नेतृत्व द्यायचं. जयंत पाटलांच्या रूपानं पवारांनी एका हातानं आपल्या घराच्या बाहेरचं नेतृत्व पक्षाला द्यायचा प्रयत्न केला आहे. आता त्यांच्या शैलीविषयी काही लोकांचे मतभेद असू शकतात, त्यांच्या निर्णय प्रक्रियेविषयी मतभेद असू शकतात. तर आता यातून मार्ग काढून जयंत पाटलांचं काय करायचं आणि नवं नेतृत्व कुणाचं उभं करायचं हा पेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निश्चितपणे असेल. रोहित पवारांना असं वाटणं स्वाभाविक आहे की ते ज्या वयाच्या टप्प्यावर आहेत तिथं आता मला एक, कारण जेव्हा सगळे सोडून जात आहेत तेव्हा ते शरद पवारांची साथ देत आहेत, ते लढायचा प्रयत्न करत आहेत, ते भाजपला आव्हान द्यायचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रत्येक तरुण नेत्याला वाटत असणार आहे की आता मला पक्षामध्ये महत्त्व मिळालं पाहिजे. तर एका बाजूला त्यांना महत्त्व देणं आणि दुसऱ्या बाजूला जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हे तुलनेत सिनियर नेते, तर त्यांचा योग्य सन्मान ठेवून त्यांच्याकडे पण निर्णय प्रक्रियेत काही त्यांचाही वाटा असणं हा बॅलन्स. आणि काय असतं की जेव्हा पक्षाला यश मिळत असतं तेव्हा हे सगळं खपून जातं. जेव्हा पक्ष अपयशी ठरतो तेव्हा हे सगळे कंगोळे घासायला लागतात. माझ्याकडे असतं तर मी आणखी चांगलं केलं असतं, हे अपयश मिळाल्यानंतर म्हणणं सोपं असतं. तर या प्रकारच्या प्रश्नांना शरद पवारांना त्यांच्या पक्षाला सामोरं जावं लागणार आहे. सुप्रिया ताईंवर आपण काही चर्चा केली नाही. सुप्रिया सुळे त्या कार्याध्यक्ष आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाकडे कसं बघता तुम्ही? म्हणजे खरं तर त्यांचे जे बोलणं आहे ते लोकांवर चांगला प्रभाव टाकतं, परंतु संघटन किंवा आता जे करावं लागणार आहे पुढं, म्हणजे खरं तर त्यांच्याकडे ते आव्हान आहे मोठं की जसं आपण शरद पवार किमिया करू शकतील परत किंवा त्या अनुषंगाने चर्चा करतोय, तर त्याच्यामध्ये पुढच्या काळात सुप्रिया सुळेंचा सुद्धा मोठा रोल असेल. सुप्रिया सुळेंचा म्हणजे त्यांना कार्याध्यक्ष केलं म्हणजे स्वाभाविकपणे पक्षात शरद पवार नंतरच्या पोझिशनला त्यांना आणलेलं आहे, त्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष. तर मुद्दा काय आहे की त्यांनी आता राष्ट्रीय पातळीवर फोकस करायचा आहे की राज्य पातळीवरचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत. याचा अजून क्लिअर सिग्नल काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसत नाही आहे, किंवा त्याही असं दिसत नाही की त्यांनी काही अशी भूमिका घेतली की ती भूमिका ही पक्षाची राज्य पातळीची भूमिका म्हणून ठसवली गेली आणि त्याप्रमाणे लोकांनी काम केलं. त्यामुळे मुळातच पक्षालाही ठरवावं लागेल की त्यांचा रोल काय आहे आणि त्यांनाही ठरवावं लागेल की आपण कशामध्ये शिकायचं आहे. त्याचबरोबर त्यांना कधीतरी वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भूमिका घ्याव्या लागतील. म्हणजे अजितदादा असतील की तुम्हाला घरातले आहेत वगैरे ठीक आहे, पण राजकारणात आपण बोलत असताना ते घरातलं बाजूला ठेवून आपल्याला राजकारणात स्पष्टपणे भूमिका मांडावी लागेल. भाजपसोबत स्पष्टपणे भूमिका मांडावी लागेल कुठल्याही मुद्द्यांवर, किंवा काँग्रेससोबत आपलं नातं काय याच्यावर स्पष्टपणे ठरवावं लागेल. आत्तापर्यंत शरद पवार ते त्यांच्या शैलीनं बोलत आले आणि ठरवत आले. आणि शरद पवारांच्या विषयीचं एक वलय कायमच राजकारणात आहे की ते एखादं वाक्य बोलले की त्याचे अनेक अर्थ लावता येऊ शकतात. ते वलय काही सुप्रियाताईंना नाही आहे, आत्तातही नाही आहे. त्यामुळं त्यांनी निर्णय घ्यावे लागतील, त्याचे भले चांगले वाईट काय परिणाम व्हायचे होतील, त्यानंतर त्यांचं नेतृत्व त्या पद्धतीनं वळेल. तुम्ही किती वेळा खासदार झाला यावर ते नेतृत्व वळत नाही. तुम्ही पक्षाच्या वतीने निर्णय काय घेता आणि त्याचे परिणाम काय होतात, तर त्या टप्प्यावर काय अजून सुप्रियाताईंकडून फार हालचाली होतात असं दिसत नाही. पण एक सकारात्मक राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत का, तिथे करतायत. संस्थात्मक राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत का, तर त्या बाजून त्या काही करतायत. पण मैदानी राजकारण हे कायमच करतायत, हे सगळं करतायत. पण मैदानी राजकारण हे नेहमीच तुम्ही किती लोकांना निवडून आणता, मतांवर किती प्रभाव टाकता, कसा प्रभाव टाकता, त्यासाठीचे कुठले वेगवेगळे उपाय करता, फंड्या वापरता, याला महत्त्व असतं. आणि त्या प्रकारचं राजकारण त्यांनी काही केलं आहे आणि त्याचे परिणाम दिसलेत असं अजून तरी आपल्याला दिसलेलं नाही. त्या प्रांतामध्ये त्यांना ठामपणे आता पाय टाकावा लागेल. सर, आपण राष्ट्रवादीवर बोललो, शिवसेनेकडे येऊया. तर शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे असे 3च चेहरे दिसत आहेत. त्याच्या पलीकडे काही छोटे मोठे नेते आहेत. आपलं काय नाव यांचं, रत्नागिरीचे माजी आमदार, त्यांनी ते विनायक राऊतांवर टीका केली. तर म्हणजे ह्या पातळीवर सुद्धा म्हणजे हा त्यांच्यासमोर संघर्ष आहे. तर शिवसेना पुन्हा किमिया करू शकेल का? तर ह्याकडे कसं बघतात? शिवसेने पुढचं आव्हान कदाचित राष्ट्रवादीपेक्षा जास्त खडतं आहे. याचं कारण असं की शिवसेनेचा म्हणून जो
काय म्हणता येईल की प्रभाव क्षेत्र आहे, हं. त्या प्रभाव क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदेंनी खूप खोलवर मुसंडी मारली आहे. हो. मुंबई, ठाणे, कोकण या सगळीकडं एकनाथ शिंदेचे लोक चांगल्या संख्येनं निवडून आले आहेत. हो. त्यामुळं पूर्वी जे होतं की शिवसेनेतून जो बाहेर पडला हं. तो प्रभावहीन झाला, हं. तर ते झालेलं नाही आता. हं. म्हणजे राणेंनी काही प्रमाणात आपल्या भागापुरता प्रभाव ठेवला, हं. पण बाकीचे सगळे नेते हे शिवसेनेतून बाहेर गेले. काही फार प्रभाव टाकू शकले नाहीत, फार काळ टिकले नाहीत. हं. एकनाथ शिंदेनी म्हणजे शिवसेनेच्याच प्रभाव क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळं हं. आता उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेचं नव्यानं निर्माण करणं हं. असंच आव्हान आहे. बरं. आणि मग त्याच्यासाठीचा कार्यक्रम ठेवणं, हं. तो जर कायम तुम्ही गद्दार गद्दार म्हणून जर हं. त्या एकाच भूमिके भोवती जर फिरत राहिला, हं. तर त्याच्या मर्यादा विधानसभेच्या निकालांना दाखवल्या आहेत. की बरोबर. एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलत राहायचं हं. किंवा भाजपला काही विशिष्ट मुद्द्यांवर झोडपत राहायचं, हं. तेवढ्यानं काम चालणार नाही असं दिसतंय. त्याच्या पलीकडे काहीतरी कार्यक्रम आणि धोरण ठरवावं लागेल. हिंदुत्वाचं पण नेमकं काय करायचं हे ठरवावं लागेल. हं. कारण किती नाही म्हटलं हं. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज केलं. हं. अशा प्रकारची भूमिका ठसवण्यामध्ये भाजपला आणि एकनाथ शिंदेना यश आलेलं आहे. बरोबर. तर आता हिंदुत्वाचं काय करायचं, हं. आणि मग हिंदुत्वाचं काय करायचं हे ठरवत असताना हं. काँग्रेससोबत हं. हिंदुत्वाचीच भूमिका मांडताना काँग्रेससोबत कशी संबंध ठेवायचे हं. हे पण उद्धव ठाकरेंना ठरवावं लागणार आहे. त्या अर्थानं त्यांच्यासमोरचं आव्हान खूप मोठं आहे. आणि मग जे मिक्स सिग्नल येत आहेत की ते देवेंद्र फडणवीसांना नागपूरमध्ये भेटले, हं. आदित्य ठाकरे 2 वेळा देवेंद्र फडणवीसांना भेटले. हो. सामनामध्ये मध्येच देवेंद्र फडणवीसांच्या हं. अगदी बाजूनं म्हणता येणार नाही, पण खूप टोकाचा विरोध न करता विरोध बोथट झाला की काय असं वाटण्यासारखी भूमिका आली. म्हणजे एकनाथ शिंदेच्या विरोधात टोकाचं बोलायचं आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात सांभाळून घ्यायचं, अशा प्रकारची काही रणनीती आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तर हे जे मिक्सड सिग्नल देणं आहे, याच्यातून पक्षाला काही त्याचा फायदा होईल असं मला वाटत नाही. शिवसेनेवर प्रेम करणारा जो तळागाळातला शिवसैनिक आहे, त्याला नेहमीच थेट भूमिका आवडते. बरोबर. की म्हणजे बाळासाहेब ठाकरे शरद पवारांच्या विरोधात थेट बोलत होते. हो. मैत्री वगैरे जे काय असेल ते घात, हो. पण प्रचार सभेत उतरले हं. की त्यांचा अवतार हा म्हणजे काय लढायला उतरलो की काय बरोबर. असायचा. म्हणजे ते वाटेल ते शब्द वापरायचे, ते म्हणजे अगदी सगळं मैद्याचं पोतं काही या अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्याने. तसंच ते काँग्रेस विषयी बोलले आहेत. म्हणजे हे शिवसैनिकाला ही सवय आहे हो. की थेट भूमिका, थेट कार्यक्रम, बरोबर. आणि मग त्या चर्चा करायची तो कार्यक्रम अंमलात आणायचा. बरोबर. ते सोडून तुम्ही आता नव्या जमान्याचं राजकारण म्हणून किंवा काही करून जर तुम्ही नवं राजकारण करत असाल, तर तुम्हाला शिवसैनिक पण नवा घडवावा लागेल मग तुमच्या राजकारणात सुसंगत. बरोबर. ते पण झालेलं नाही आहे एका बाजूला, हं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या टोकाच्या म्हणजे ज्या मूळ शिवसेनेची लाईन आहे त्या प्रकारची लाईन पण घेत नाही आहे. तर हे नव्यानं ठरवावं लागेल. ते उद्धव ठाकरेंसमोरचं मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. आणि मग एकूणच विरोधी पक्षांसमोर आता महाविकास आघाडीनं आघाडी म्हणून राहायचं का नाही इथंपासून ठरवावं लागणार आहे. बरोबर. का पुन्हा आपलं स्वबळ आजमावायचं, हो. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेषतः महापालिकांच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत हा प्रश्न धसायला लागला आहे की 3 पक्षांनी आपलं बळ आजमावायचं का. सर, मी शेवटच्या 2 प्रश्नांकडे येतो. आपण राष्ट्रवादीमध्ये जे पुढचं नेतृत्व आहे सुप्रिया सुळे यांच्याविषयी चर्चा केली, तसं शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे, तर त्यांच्याकडे कसं बघताय तुम्ही? शिवसेनेपुरतं उद्धव ठाकरेंच्या नंतरचं नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरेंनंतर दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व हे आदित्य ठाकरे असणं अवघड आहे. हो. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दिवशी जाहीर केलं की उद्धव ठाकरे माझे वारसदार असतील, त्या दिवसापासून उद्धव ठाकरे हे शिवसेनेतलं नेतृत्व होते. तर त्या पक्षाची घटनाच अशी आहे, घटना म्हणजे त्याची बांधणीच अशी आहे की तिथं नेता जे सांगेल तेच होणार आहे. आणि त्यामुळं तिथं मला नाही वाटत की आदित्य ठाकरेंना डावलून दुसरं कोणी नेतृत्व असेल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निदान त्याची शक्यता असू शकते, चर्चेसाठी तरी शक्यता असू शकते, पण शिवसेनेमध्ये मला वाटत नाही की वेगळं कुठल्या नेतृत्वाची तूर्त तरी शक्यता आहे. ते पहिल्या क्रमांकावर उद्धव ठाकरे, त्यानंतर आदित्य ठाकरे, त्यानंतर बाकी सगळे, असाच क्रम आहे, तो तसाच राहील. त्याच्यामध्ये वेगळं काही असेल असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न सर, काँग्रेसचा. आता काँग्रेसमध्ये कुठले नेते आहेत, म्हणजे जसं पृथ्वीराज चव्हाण प्रभावी नेते होते, बाळासाहेब थोरात प्रभावी नेते होते, नाना पटोले प्रभावी नेते होते, म्हणजे आहेत सगळे तिघे, परंतु पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत झाले. ते त्याच अजून म्हणजे हाताश आहेत की काय असं दिसतंय. नाना पटोले तर अगदी काठावर पास झालेत. तर त्यांच्याकडे असं नेतृत्व आहे का काँग्रेसमध्ये, असं दिसतंय का महाराष्ट्र लेवलला की जे
परत किमया काही करू शकतील? मला असं वाटतं की काँग्रेस पुरता विचार केला ना तर काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठीच कमतरता महाराष्ट्राच्या पातळीवर आहे. म्हणजे ज्या प्रकारे महाविकास आघाडीला सत्ता मिळाली त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा वाटा काय होता? त्यांची पक्ष म्हणून गरज होती त्यामुळे त्यांना ते मिळालं. पण त्यांनी स्वतःहून काही केलं का त्याच्यामध्ये? तर काय काही दिसलं नाही आपल्याला. काही काळ आघाडी करायची की नाही यासाठी केंद्रीय नेतृत्वानं ताणून धरलं होतं. तेवढं सोडलं तर या नेत्यांचा भूमिका किंवा त्यांनी काही घडवलं असं नव्हतं. आणि महाराष्ट्रामध्ये आत्ता संपूर्ण महाराष्ट्रभर एखाद्या नेत्याचं नाव चालेल अशा प्रकारचा महाराष्ट्रातील नेता कोण? हे नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात आहेत. दुसऱ्या फळीत म्हणाल तर देशमुख आहेत किंवा देशमुख कोणते? हे आपल्या विलासराव देशमुखांचे चिरंजीव किंवा पतंगरावांचे चिरंजीव आहेत किंवा कोल्हापुरात सतेज पाटील आहेत. तर हे दुसऱ्या फळीचं पण नेतृत्व आहे. यशोमती ठाकूर आहेत. तर हे दुसऱ्या फळीचं नेतृत्व आहे. पण यातला एक नेता कोणी असं आपल्याला सांगता येत नाही की जो महाराष्ट्रभर क्राऊड फुलं आहे, जो महाराष्ट्रभर मतं घेऊ शकतो किंवा ज्याच्या नावाचे ब्रँडेड काय ते महाराष्ट्रात जे विलासराव देशमुखांचं होतं की महाराष्ट्रभर विलासरावांचं म्हणून काहीतरी एक नेतृत्व होतं किंवा संघटन होतं. अशा प्रकारचं नेतृत्व आत्ता महाराष्ट्रात काँग्रेसकडे नाही आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, शिवसेनेकडे आहे, उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत. पण तसं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे नाही आहे. त्यामुळं काँग्रेसला मुळात ठरवायचं आहे की आपल्याकडून एका नेत्याला बळ द्यायचं का सामूहिक नेतृत्वाच्या नावाखाली हे करायचं. आणि दुसरी गोष्ट, हे जे नेते आहेत, जे सिनियर नेते आहेत, तर त्यांनी प्रयोग करून करून त्यातून काही निष्पन्न होत नाही ह्यात आपल्याला दिसलं आहे. बरोबर. पक्षाला पण दिसलं आहे. पण पक्षाला आता हे ठरवायचं आहे की नव्या पिढीकडे संपूर्ण नेतृत्व सोपवायचं का अजूनही नवे जुने म्हणत तेच तेच आपण करत यायचं. हे दिसलं आता की हे जे जुनं नेतृत्व आपण म्हणतो की अनुभवी नेतृत्व म्हणतो ते महाराष्ट्रात काही फार प्रभाव टाकताना दिसत नाही आहे. मग या नेत्यांनी ड्रॅस्टिकली स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. स्वतःच्या मांडणीमध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतःच्या लोकांमध्ये काय म्हणता येईल की विश्वास निर्माण करण्यामध्ये ते दिसत नाही आहे. तर ते तरी करावं लागेल किंवा नव्या नेतृत्वाला व डाव लावावा लागेल. तर त्यातलं काहीतरी काँग्रेस पक्षाला पक्ष म्हणून केंद्रीय पातळीवरच ठेवावं लागेल. एक गोष्ट आहे की राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रा करून महाराष्ट्रातून निघून गेले तेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा राहुल गांधींचा बोलबाला चांगला होता. अन्य कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मीडियानं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला कव्हरेज दिलं होतं, चांगलं कव्हरेज दिलं. त्याचे चांगला गाजावाजा झाला, चांगल्या वाईट अर्थानं त्याच्यावर चर्चा झाली, विश्लेषणं झाली. या सगळ्याचा फायदा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी काय घेतला? काहीच केलं नाही ना. बरोबर. जवळजवळ झोपून राहिले लोक. त्याच्या फॉलोअप ज्याला म्हणतात त्या प्रकारच्या ॲक्शन काहीच झाल्या नाहीत. तर हे करणारं संघटन जोपर्यंत तुम्ही निर्माण करत नाही, नेतृत्व तयार करत नाही, तोपर्यंत तुमची अवस्था कायमच कुणाच्या तरी मागं फरफटत जाण्याची राहील. म्हणजे जसं दिल्लीमध्ये काँग्रेसनं ठरवलं की आपली मतं किती कमी असू देत, मागच्या निवडणुकीत आपली 0 एकही जागा आली नाही, तर आता आपल्याला लढायचं आहे. बरोबर. आणि हे लढून जोपर्यंत आपण स्पेस आपली घेत नाही तोपर्यंत आपण वळचणीला जाऊ, त्या अरविंद केजरीवालांच्या मागं फरफटच जावं लागेल. हे ठरवल्यामुळं तुम्हाला आता निवडणुकीमध्ये असं दिसतंय कदाचित काँग्रेसची जागा येईल किंवा येणार नाही, पण काँग्रेसचं संघटन तयार होईल, संघटन उभं राहील. त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे पुढच्या काळामध्ये होईल. कायम कुणाच्या तरी मागून जायचं का आपण उभं राहायचं याचा पण निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. महाराष्ट्रापद्धतीतून तो नक्की घ्यावा लागेल. धन्यवाद सर. विरोधी पक्षाचं काय होईल या विषयावर तुम्ही फार अभ्यासपूर्ण मांडणी केली. तुमच्या या मांडणीचा यात तुम्ही बरेचसे सल्लेही दिले, थोडीशी दिशा देण्याचाही प्रयत्न केला. हे ऐकून कदाचित ह्या तिन्ही पक्षांच्या नेतृत्वालाही त्यातून काही बोध मिळू शकेल असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.